जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग आला पाहिजे, उद्योग टिकला पाहिजे, परंतु ज्या उद्योगाचा आधारस्तंभ असलेला खरा कष्टकरी आपण ज्याला म्हणतो कामगार, त्याच्या पोटावर जर घाला घातला जात असेल, कुठलंही मेजर रिझन नसताना त्याला कामावरून केवळ एका गटातटाचा जातीचा म्हणून त्या ठिकाणी काढलं जातं, हा द्वेष या गिरीश महाजनांच्या वतीने जो केला जातोय याचा निषेध करत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. किती कामगार बडतर्फ करण्यात आले आहे म्हणतात? जवळजवळ 24 पेक्षा जास्त कामगार त्यांनी बडतर्फ केले आणि कुठलंही रिझन नसताना, म्हणजे एका बाजूला प्रामाणिक कामगाराला बडतर्फ करायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या समाजाचा जातीचा आहे म्हणून त्याला रिटायर्ड झाल्यावरही कामात ठेवायचं, हा कुठला न्याय आहे? म्हणजे मला असं वाटतं की कायद्याचं राज्य आहे का पुन्हा एका व्यक्तीने या जिल्ह्याला त्या ठिकाणी मला असं वाटतं की मालकाच्या याच्याने चुकीच्या वळणावर घेऊन जात आहे. हे राज्य जे आहे भाजपाच्या माध्यमातून जे राजकारण सुरू आहे हे अत्यंत नीच खालच्या पातळीचं राजकारण आहे. हे पापी भोगतील तळतळाट या कष्टकऱ्यांचा, त्यांच्या हक्काचा, त्यांचा जर तुम्ही असलेला रोजगार जरी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी माफ करणार नाही, लक्षामध्ये घ्या. रात्री झोप लागणार किंवा तळतळाट लागेल तुम्हाला. इतके पापी नका होऊ, कुठेतरी माणूस जिवंत ठेवा आणि विवेकबुद्धीला सोडून राजकारण करा. राजकारणामध्ये अनेक प्रकार बघितले विरोध करण्याचे, परंतु इतका द्वेष, अशा पद्धतीने राजकारण आणि ते कामगारांवर, मला असं वाटतं ही हद्द अत्यंत मर्यादाच्या पलीकडे या ठिकाणी झाली आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व आमचे महानगर प्रमुख, आमच्या महापौर, आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देत या ज्या कामगारांवर अन्याय झाला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठिंबाही असणार आहे. कारण की दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेमंडच्या कामगारांना कामगार मंत्री खाडेंच्या माध्यमातून न्याय दिला जातो, त्यांना कामावर रुजू करा असे आदेश दिले जातात आणि इथे मात्र गिरीश महाजनांचा वरदहस्त असल्याने कामावर घेतलं जात नाही, अधिकारी या ठिकाणी येत नाही आणि मला असं वाटतं की याच्यामुळे उद्योग त्या ठिकाणी येत नाही. स्वतःच्या जामनेर जिल्ह्यामध्ये एक उद्योग आला नाही, 25 वर्ष झाले त्या ठिकाणी काम करतात, लाजा वाटल्या पाहिजे. 25 वर्ष उद्योग आणू शकला नाही आणि जळगावचा असलेला हा उद्योग जे भूषण होतं रेमंडचं, त्या उद्योजकालाही त्या ठिकाणी राजकीय दबावात आणायचं, त्याला ईडी, सीबीआय, GST, इन्कम टॅक्सचा धाक दाखवायचा आणि त्याच्या माध्यमातून या पद्धतीने युनियन बळकवायच्या, उद्योगामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि मग माझ्या जातीचे, माझ्याच गावाचे लोक लावून उद्योगाचाही खेळखोंडवा करण्याचं जे कल्चर गिरीश महाजन विकसित करताय, खानदेशाला अत्यंत चुकीच्या वळणावर घेऊन जातो. त्यामुळे हा खानदेश यांना माफ करणार नाही. त्यांनी आता तरी गांभीर्याने घ्यावं आणि या निष्पाप कामगारांना तात्काळ त्या ठिकाणी रुजू करावं.